एवढं शांत असं वातावरण फक्त गावाकडेच अनुभवायला भेटतं बरं का. तर मी पहाटे पहाटे 4 वाजता उठले होते, कारण मला करायचा होता पोळ्याचा स्वयंपाक. इथे मी कुकरमध्ये डाळ शिजायला घातली आहे, त्यासोबतच येवण्याच्या आमटीची पण तयारी चालू आहे माझी. आणि ते झाल्यावर साईड बाय साईड माझं इकडं गुळ पण कट करायचं काम चालू आहे. येळवणी काढलो, खूप सारं येळवणी लागणार होतं मला आज, कारण आमटी पण खूप करायची होती. तर अशी काही येळवण्याची आमटी केली होती मी. त्यासोबतच मग पुरण पण वाटून घेतलं आणि इकडे साईड बाय साईड सासूबाईंचं लापशी बनवायचं काम चालू होतं, कारण नैवेद्यासाठी आम्हाला लापशी पण पाहिजे होते. आणि मग पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना, भांडी एवढी पडतात म्हटलं एकदम साठवून ठेवण्यापेक्षा थोडी थोडी जशी घासून घेऊयात. मग तसं मी क्लीन करून ठेवत होते आणि एकीकडे मी अशी येळवण्याची आमटी त्यासोबत गुळवणी बनवली होती आणि सासूबाईकडे प्रसादाचा शिरा बनवत होते आणि बाहेर बायकांचं चालू होतं भजी तळायचं. फक्त का चांगले. त्यासोबतच ते बायकांचं पोळ्या लाटायचं पण काम चालू होतं, कारण आता आमच्याकडे आज होती सत्यनारायणची पूजा. आता ही घरगुतीच होती, पण त्यासोबतच आहे ना बोरच्या सुवासिनी पण घालायची होत्या, त्यामुळं मग हा पोळ्याचा स्वयंपाक चालू होता. आणि आम्ही गोट्याकडे एक छोटीशी रूम बांधली आहे, म्हटलं त्याची आता बांधलीच आहे तर त्याची पूजा पण करून घेऊयात. मग मी ते स्मॉल बट स्वीट अशी रांगोळी काढली होती. आणि असं काय आहे आमचं गोट्यावरचं वातावरण. आणि आणि सगळा स्वयंपाक आम्ही घराकडेच केला होता, म्हणून मी तिथूनच नैवेद्याचं ताट पण बनवून चालवलं होतं. आता जाईपर्यंत सासू सासऱ्यांचं असं तोरण बांधायचं काम चालू होतं. आणि असं काही नैवेद्याची थाळी मी तयार करून नेली होती गोठ्या. जय देव जय देव चंदनाची ओटी कुंकुम केशरा बाईच्या वल्लभ पालशुरगा जय देव जय देव तुळशीमाळा गळाकर ठेवून पती. सत्यनारायणची पूजा वगैरे झाल्यावरती मग नमस्कार करून घेतला, त्यासोबतच ब्राह्मण काकाला नमस्कार केला, सासू सासऱ्यांना वगैरे सगळ्यांना नमस्कार करून घेतला. आणि सत्यनारायणची पूजा झाल्यावरती मग बोरच्या सुवासिनी पण जेवायला घालायच्या होत्या. मग सासूबाई म्हटल्या की बोरची पूजा होतीये तोपर्यंत तू घरी जाऊन ताट वगैरे बनवून ठेव, तोपर्यंत बायका येतीलच. मग आणि आमचा गोटा घरापासून जास्त लांब नाहीये, थोड्याच अंतरावरती आहे. मग मी घरी येऊन ताटं वगैरे बनवून ठेवली, तोपर्यंत बायका पण आल्या, त्यांना पाणी वगैरे दिलं, त्यासोबतच जेवणाची पण ताटं दिली, हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि मग बोरच्या सुवासिनी झाल्यावरती आता मला सगळ्यांची जेवण वगैरे झाले होते. आता म्हटलं थोडासा आराम करूयात, कारण एवढ्या 4-5 दिवसामध्ये माझी एवढी दगदग झाली होती ना, रोज हळदी कुंकू काय नाही काय कार्यक्रम होतेच. थोडासा आराम केला आणि आता मला निघायचं होतं माझ्या माहेरी जायला, पण त्या अगोदर चालले होते मी एका ठिकाणी हळदी कुंकाला. आणि असं काही वातावरण झालं होतं, बाहेर सूर्य मावळायला लागला होता आणि कृष्णाने आम्हाला इथे बाय केलं. तर जाता जाता ना आम्हाला असा पक्ष्यांचा थवा पण दिसला, छान वाटतं असं पक्ष्यांचा थवा वगैरे बघायला. त्यासोबतच सूर्य पण छान असा दिसत होता. तिथे गेल्या गेल्या ही रांगोळी पाहिली, खूपच छान अशी काढली होती. आणि अन्वी तर एवढी मस्त अशी रेडी होऊन बसली होती ना, कारण तिचं होतं बोर नाच. आणि शिवांग तिला मुद्दाम खोड्या करत होता, कारण ती हात लावला की रडते म्हणून. आणि असं काही डेकोरेशन केलं होतं. आता तुम्हाला तर समजलंच असेल, मी इथे आले आहे आयशुताईंच्या घरी हळदी कुंकासाठी. तर मग इथे हळदी कुंकू वगैरे झालं, वाण घेतलं. तर मला ना उशीर झाला होता, कारण मला पुढे पण जायचं होतं, मग जास्त वेळ मी काही बसले नाही. आणि निघताना जरा जास्तच अंधार पण झाला होता. आता म्हटलं चला नाव ठेवायच्या टायमिंगला तर नाही, निदान जेवायच्या टायमिंगला तर आपण तिथे पोहोचेलच. पण मी बरोबर नाव ठेवायच्या टायमिंगला पोहोचले होते. तिथे नुकतंच चालू झाला होता कार्यक्रम. आणि ही आहे वर्षा, माझी बालमैत्रीण. त्यासोबतच ही आहे राणी. आता गावाकडे आले म्हटल्यावरती बालमैत्रिणी तर भेटणारच ना. आता ही आम्ही पहिलीपासून म्हणजे लहानपणापासून 10वी पर्यंत एकत्रच होतो, नंतर कॉलेज वेगळी झाली. तर तिथे असं काही जेवण होतं, त्यासोबतच ही आहे स्वतः. आता आम्ही इतक्या दिवसातून भेटलो होतो ना, त्यामुळं गप्पा पण खूपच चांगल्या होत्या. आता सणाला वगैरे आम्ही एकत्र येतो, पण सगळ्यांची आपापली कामं असतात, कुणी आपल्या आपल्या पाहुण्याला भेटायला गेलेलं असतं, त्यामुळे काही एवढा आमची भेट होत नाही. मग इथे खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या. आता मी माझ्या माहेरी जाणार होते राहायला, एक दिवस तिथेच मुक्काम करणार होते, थोडंसं फोटो सेशन वगैरे करत. हे आहे माझ्या मामाचं घर. आणि इथे बघा सार्थक सोबत शिवांगची मस्ती चालू आहे इथे. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर प्लीज ना माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.